नमस्ते, मी डॉक्टर किरण गोरे. नमस्ते मित्रांनो, कसे आहात आपण? आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध किंवा वगंदर किंवा फिशरचं ऑपरेशन केल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे. पहिले तर काही 10 ते 12 दिवस पेशंटला पेन असतं. त्यासाठी आपले डॉक्टर जे ऑपरेशन करतात ते आपल्याला पेन किलर वगैरे देतील. पण ती जी जागा आहे ती शौचाची जागा आपल्याला गरम पाण्याने वॉश केली पाहिजे किंवा गरम पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅनेंट किंवा बिटाडीन टाकून सकाळ किंवा दुपार आणि संध्याकाळ 10 मिनटं शेक घेतला पाहिजे, जेणेकरून तिथले स्नायू जे असतात ते स्नायू रिलॅक्स होतात. रिलॅक्स झाल्यानंतर आपलं दुखणं थोडं कमी होतं. तिसरी गोष्ट असते ऑइंटमेंट लावायचं. ऑइंटमेंट जे लावायचं असतं ते एक तर शौचाला जाण्याच्या अगोदर की शौचाला जाण्याच्या नंतर. ही जर जागा असेल, शीची जागा असेल, तर ते बोटावर घेऊन लावायचं असतं. बोटावर घेऊन जर लावलं, तुम्ही असं नुसतं ठेवलं जरी ते आतमध्ये सगळीकडं पसरलं जाईल. त्याला आतमध्ये घालण्याची काही गरज नसते. किंवा त्या ट्यूबबरोबर जे प्लॅस्टिकचं ॲप्लिकेटर येतं, त्यांनी पण शक्यतो त्याचा वापर टाळावा. कारण की त्यामुळे आतमध्ये इंजुरी होण्याची किंवा छोटीशी जखम होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट, आपण ऑपरेशननंतर पाणी हे 4 ते 5 लिटर किंवा गरजेप्रमाणे पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण सलाड घेतलं पाहिजे, म्हणजे हाय फायबर डाएट. गाजर, काकडी, टोमॅटो, दही, ताक हे जर घेतलं तर आपल्याला पोट साफ होत राहील त्यानंतर आणि मूळव्याधाचा त्रास पण होणार नाही. दुसरी गोष्ट, रोज रात्री 2 ते 3 चमचे गावरान तूप घेतलं पाहिजे. ऑपरेशननंतर 10 ते 15 दिवस आपला आहार हा थोडा पातळ स्वरूपाचा, खूप घट्ट वगैरे असं जेवण नको त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, पोट साफ होण्याचं जे औषध असतं, पोट साफ होण्याचं औषध डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घेतलं पाहिजे. जर आपल्याला शी कडक होत असेल, शौचास कडक येत असेल, तर औषधाची मात्रा आपण थोडी वाढवली पाहिजे. किंवा शी जर आपल्याला पातळ होत असेल, तर औषधाची मात्रा आपण कमी केली पाहिजे. समजा आपण 20 ml घेत असेल, तर आपण 10 ml घेतलं पाहिजे. कडक होत असेल तर 20 mlचं आपण 40 ml पण करू शकता. दुसरी गोष्ट, आपलं ही ट्रीटमेंट संपल्यानंतर, औषध संपल्यानंतर आपले जे डॉक्टर आहे किंवा सर्जन आहे यांना आपण जाऊन एकदा भेट दिली पाहिजे. पुढचे काही गाईडन्स त्यांच्याकडून घेतले पाहिजे. आणि नेहमीसाठी म्हणून कॉन्स्टिपेशन होणार नाही, म्हणजे पोट साफ होत राहील यासाठी आपण वॉकिंग करणे, पाणी भरपूर पिणे, हाय फायबर डाएट घेणे, फास्ट फूड खाणे नाही शक्यतो,